हेडलाइन्स पासून हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। अतिवृष्टीमुळे राज्यामध्ये प्रचंड नुकसान, केंद्राकडे मदत मागण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीमध्ये दाखल। काल मुंबईमध्ये अमित शहांना दिलं निवेदन। महापुरानं बेहाल मराठवाड्याला सरकारचा मदतीचा हात, निधी शिल्लक नसेल तरीही उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश, पंचनाम्यांनंतर मदत मिळणार। राज्यात आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज। आज विदर्भातल्या काही भागात तर उद्या मराठवाड्यात पावसाची शक्यता। रविवारी कोकण, मुंबईसह ठाण्यातही मुसळधार पावसाचा इशारा। काल झालेल्या पावसामध्ये गडचिरोलीतील 50 गावांचा संपर्क तुटला, तर भंडाऱ्यामध्ये भात पिकाचं नुकसान। विदर्भात आणखी मुसळधार पावसाचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक आज आमने सामने येण्याची शक्यता। 8 महिन्यानंतर होणाऱ्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नाईक जाणार का, याकडे लक्ष। $8,000 सरकारी लाडक्या बहिणींकडून तब्बल 15 कोटींची रक्कम वसूल करत शिस्तभंगाची कारवाई करणार। अर्थ खात्याकडून महिला आणि बालविकास खात्याला सूचना। नंदुरबारमधील मूक मोर्चाला हिंसक वळण लागल्याप्रकरणी पोलिसांची वॉश आउट मोहीम, आरोपीचा शोध घेण्यासाठी मोहिमेचं आयोजन। बीडमध्ये पूर्ववैमनस्यातून पत्रकाराच्या मुलाची हत्या, वाढदिवसात 2 मित्रांच्या वादातून हत्या केल्याचं उघड, पोलिसांकडून आरोपीला अटक। बुलेट ट्रेन नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळालाही जोडणार, प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची सूत्रांची माहिती। रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्ग असलेला बुलेट ट्रेन कॉरिडॉर निर्माण होणार। भारतीय वायुदलातल्या एका सुवर्ण अध्यायाची आज अखेर होणार। तब्बल 60 वर्षांनंतर MiG-21 विमान आज होणार निवृत्त। स्क्वॉड्रन लीडर प्रिया शर्मा आज करणार अखेरची MiG-21 ची सॉर्टी। भारत पाकिस्तानमध्ये प्रथमच होणार आशिया चषकाची फायनल। 2 आठवड्यात तिसऱ्यांदा येणार आमने सामने। भारताचा आज श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सामना। डोनाल्ड ट्रम्प यांचा औषध कंपन्यांना दणका। 1 ऑक्टोबरपासून औषधांवर 100% टॅरिफची घोषणा। भारताच्या औषध कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता।